नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी आपल्याला सांगणार आहे की काइनमास्टरच्या मदतीने आपण कशी व्हिडिओ एडिटिंग करू शकता। मी आपल्याला या व्हिडिओमध्ये काइनमास्टर कसे वापरायचे, याच्यापासून कशी व्हिडिओ एडिटिंग करायची संपूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। तर आपण पण एक व्हिडिओ एडिट करणार असाल काइनमास्टरच्या मदतीने तर या व्हिडिओला नक्कीच बघा आणि मी आपल्याला शिकवणार आहे की काइनमास्टरपासून आपण कसे एक प्रोफेशनल तरीकेने व्हिडिओ एडिट करू शकता। तर मी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेले आहे, तर मी डायरेक्टली ओपन करतो आणि आपल्याला स्टेप बाय स्टेप सांगतो की कसं आपल्याला काइनमास्टर वापरायचे आणि कसं त्याच्यापासून व्हिडिओ एडिटिंग करायची आहे। मी आपल्याला या व्हिडिओमध्ये काइनमास्टर वापरायचं कसं ते पण सांगणार आहे आणि त्याच्यापासून व्हिडिओ एडिटिंग कशी करायची ते पण थोडं आपल्याला सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आपण जसे काइनमास्टर जे ॲप्लिकेशन आहे त्याला ओपन करता तर आपण बघू शकता अशा प्रकारे येईल। तर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला परमिशन द्यावं लागेल, आपली फाईल मॅनेजरची परमिशन असते ती द्यावी लागेल। तर आपल्याला अलाव इथं क्लिक करायचं आहे। जसे अलाव आपण करतात तर आपण बघू शकता आपलं जे काइनमास्टर आहे ते ओपन होऊन येईल। तर हे जे आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये दिसत आहे ते आपल्याला नाही येणार, कारण तुम्ही हे जे काइनमास्टर आहे ते पहिल्यापासून वापरत आहे, त्याच्यामुळे मला ऑलरेडी हे फाईली आहेत त्या मी एडिट केलेल्या आहेत। तर आपल्याला ह्या ज्या फाईली आहेत त्या नाही येणार, आपल्याला फक्त एवढं येईल। तर आपल्याला इथं व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी इथं क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारचे 3 आपल्याला इथं दिसतील। तर आपण जर असा व्हिडिओ बनवणार असेल तर आपल्याला ही स्क्रीन क्लिक करायची आणि जर आपण फुल व्हिडिओ बनवणार असाल तर आपल्याला ही स्क्रीन यूज करायची आहे। म्हणजे आपण जर यूट्यूब व्हिडिओ एडिट करणार असेल तर ही स्क्रीन आपल्याला एडिट करायची आहे। आणि टिकटॉक अल्टरनेटिव्ह, जसे टिकटॉक आता बॅन झालेला आहे परंतु शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म जसे अनेक आहे, जसे की रील्स आहे, आता जिली आहे, अशा प्रकारे आपण जर हे व्हिडिओ एडिटिंग करणार असेल तर आपल्याला ही स्क्रीन यूज करायची आहे। तर मी आता यूट्यूब व्हिडिओ एडिटिंग शिकवणार आहे, सेम टू सेम आहे, फक्त स्क्रीन बदलणार आहे। तर आपल्याला मी ही सिलेक्ट करून दाखवतो, जशी की मी ही सिलेक्ट केलेली आहे। तर आपण बघू शकता अशी प्रकारे आपल्याला सेटिंग होऊन येईल। तर आता आपल्याला एक व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी मीडिया इथं आपल्याला जायचं आहे, त्यानंतर एक व्हिडिओ आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, कोणते पण आपण जे एडिट करणार असेल ते व्हिडिओ आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। तर इथे खूपच व्हिडिओ आहे, तर मी आता एक व्हिडिओ सिलेक्ट करून घेतो, आपण बघू शकता। तर मी कॅमेरा इथं ओपन केलेला आहे, त्यानंतर आता मी फक्त 1-2 ते 3 सेकंदाचा एक व्हिडिओ काढले आहे, तर ते मी आपल्याला एडिट करून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी याच्यावरती क्लिक करतो, हे व्हिडिओ मी सिलेक्ट केलेला आहे। तर मला वाटतं 31 सेकंदाचा हे व्हिडिओ आहे, तर मी याला एडिट करून आपल्याला दाखवणार आहे कसं याला एडिट करायचं। हे मी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं टॅप करायचं, आपण बघू शकता इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारे आपण याला मागे पुढे घेऊ शकतो, अशा प्रकारे याला एडिट करू शकतो। तर आता मी हे जे आहे हे डिलीट करतो, पुढचा व्हिडिओ जे आहे त्याच्यासाठी मी याच्यावर टॅप केलं, त्यानंतर डिलीट इथं क्लिक करायचं आहे। तर आपण बघू शकता आता फक्त एकच व्हिडिओ आहे अशा प्रकारे। तर हे मी आपल्याला एडिट करायला शिकवणार आहे, कसं आपण याच्यातून एडिट करू शकता। तर आपल्याला एडिट करण्यासाठी या व्हिडिओवर टॅप करायचं, आपण बघू शकता जी आपली ही लेअर आहे त्याच्यावरती टॅप करायचं आहे। 2 मिनिट आपण बघू शकता जी लेअर आहे आपल्याला त्याच्यावरती टॅप करायचं आहे। त्याच्यावरती टॅप केल्यानंतर अशा प्रकारे येईल। तर आता मी आपल्याला एक जे फीचर आहे ते मी आपल्याला शिकवणार आहे कशामध्ये काय आहे। तर आपण जर व्हिडिओला असं कुठून पण काटायचं असेल, आपल्याला व्हिडिओ वेगवेगळे करायचे असेल तर आपल्याला इथं जे चिन्ह आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं 3 ते 4 प्रकार इथे दिसतात। तर हे जर केलं तर व्हिडिओ डायरेक्टली अशा प्रकारे 2 व्हिडिओ इथे सेपरेट होऊन येतील। आणि जर आपण पुढे आलो नंतर आपण बघू शकता जर इथून आपला व्हिडिओ डायरेक्ट कट करायचा असेल तर आपण याच्यावर कट केल्यानंतर इथून मागचा व्हिडिओ पूर्ण डिलीट होऊन जाईल। तर आपल्याला हे नसेल करायचं तर आपल्याला हे जे मागे यायचं असेल तर हे आपण चिन्ह याच्यावरती क्लिक करून व्हिडिओ आपल्याकडून चुकला असेल तर आपण मागे पण घेऊ शकतो अशा प्रकारे। तर मी पुन्हा याच्यावर टॅप करतो, आता मला हे सध्या कट नाही करायचं, तर पुन्हा मी याच्यावर टॅप करतो। तर आपण बघू शकता इथं क्रॉपचं ऑप्शन आहे, जसं आपण क्रॉप करता आणि हे आपल्याला इथं क्लिक करायचं आहे, जे बरोबरचे चिन्ह आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मी याच्यावरती क्लिक करतो, त्यानंतर आपण बघू शकता हा व्हिडिओ आपण असा बारीक मोठा करू शकतो, आपल्या स्क्रीनवर जितका बी आपला व्हिडिओ ठेवायचा आहे तो अशा प्रकारे आपण एडिट करू शकतो। तर आता मी आहे असं ठेवतो, मी याला काहीच नाही करत। तर याच्यासाठी मी इथं पुन्हा हे जे आहे याच्यावरती क्लिक करतो, त्याच्यानंतर आपला जो व्हिडिओ होता तो अशाच प्रकारे राहील। तर हे जे क्रॉपिंगचं ऑप्शन आहे याच्या प्रकारे आपण व्हिडिओ क्रॉप करू शकतो। आता इथं जो साऊंड आहे हा साऊंड आपण जसा क्लिक करतो तर आपण व्हिडिओचा आवाज कमी जास्त करू शकतो इथून। आणि त्याचबरोबर जर व्हिडिओचा आवाज बदलायचा असेल तर आपल्याला हे चालू करायचं आहे। त्यानंतर आपण बघू शकता व्हिडिओचा इकडे जर आवाज केला तर आपला व्हिडिओचा आवाज एक मोठ्या माणसासारखा होतो आणि इकडे जर आवाज केला तर आपला एक बाईचा आवाज होतो। तर ते आपण यूज करून बघू शकता की कसा आवाज होतो। आता मी आपल्याला दाखवू शकत नाही, तर आता हे अशा प्रकारे आहे। तर आपण याला पहिल्यांदा ऑन करायचं आहे, त्यानंतर आपण इथून आवाज चेंज करू शकतो। आणि हे जे लेफ्ट राईट आहे, जर आपण हेडफोनचा उपयोग करणार असेल व्हिडिओमध्ये तर हे लेफ्टवरती नेलं तर आपला हे जो आवाज आहे फक्त लेफ्टमध्ये जाईल आणि जर राईटमध्ये नेलं तर फक्त राईटमध्ये जाईल। आणि हा जर आपण मध्ये आणून ठेवला तर आपला आवाज फक्त लेफ्ट हेडफोनमध्येच येईल आणि जर हा राईटला आणला हा जर शून्यवरती आणला तर आपला फक्त राईटला आवाज जाईल। अशा प्रकारे हे हेडफोनसाठी उपयोगात आहे। तर हे आपल्याला असेच राहून देते, म्हणजे दोन्ही पण हेडफोनमध्ये आवाज जातो। तर आता हे झाल्यानंतर आपल्याला इथं नाही तर इथं क्लिक करायचं आहे, तर अशा प्रकारे आहे। तर त्याच्यानंतर आपण खाली आल्यानंतर आपण बघू शकता आपण व्हिडिओला फास्ट नाही तर स्लो करू शकतो, जसं की हे व्हिडिओ आहे 26 सेकंदाचं। तर आता मी याला कमी करतो, तर आपण बघू शकता जसे आपण याच्यावर फास्ट केलं तर ते कमी कमी होत जाईल। अशा प्रकारे आपण जेवढे पाहिजे तेवढे व्हिडिओ इथून फास्ट स्लो करू शकतो। तर आता हे फक्त 6 सेकंदाचा व्हिडिओ झाले आहे, म्हणजे खूपच फास्ट झाले आहे। तर आता मी आपल्याला स्लो करून दाखवतो, तर आपण बघू शकता इथून आपण व्हिडिओ स्लो पण करू शकता। तर अशा प्रकारे हे व्हिडिओ फास्ट आणि स्लो आपण करू शकतो। तर आता
मी हे सध्या नाही करत, तर त्यासाठी मी इथं एक वरती आणून ठेवतो. त्यानंतर आपण बघू शकता इथं मी क्लिक करतो. त्यानंतर खाली यायचे आणि खाली जर आपण आलो तर आपण जी व्हिडिओची स्क्रीन आहे तिला बदलू शकतो. आपण जर याच्यावरती क्लिक केलं तर आपण बघू शकता याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ जो असा आहे तो डायरेक्टली असा उभा होईल आणि पूर्ण स्क्रीनमध्ये असा दिसेल. परंतु आपला व्हिडिओ पूर्ण असा इकडं पूर्ण काळा ब्लॅकमध्ये असेल, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. फक्त स्क्रीन आपली उभी दिसेल आणि हा ब्लॅक तसाच राहणार आहे, आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. तर आपण असा कसा पण व्हिडिओ करू शकतो अशा प्रकारे. आणि मिरर जर आपण केलं तर आपला व्हिडिओ उलटा पालटा होईल असं आपण बघू शकता. अशा मिररद्वारे जसा दिसतो तसा आपला व्हिडिओ होणार आहे. तर हे मिररचं आहे आणि हे रोटेटचं आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जर आपल्याला जे पण करायचं आहे हे एडिट केल्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. आता मला एडिट नाही करायचं, ते म्हणून मी याच्यावरती क्लिक करत आहे. त्याच्यानंतर कलर फिल्टरमध्ये खूपच ऑप्शन आपल्याला भेटतात. व्हिडिओ आपण वेगवेगळ्या कलरमध्ये करू शकतो. अशा प्रकारे मी आपल्याला दाखवतो. जसं की मी हा कलर सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकता व्हिडिओचे वेगवेगळे कलर आपण इथून करू शकतो. अशा प्रकारे खूपच प्रकार असतात त्याच्यामध्ये. तर जसं आपला प्रकार असं वाटत असेल तसं आपण करू शकतो. आणि जर नॉर्मल ठेवायचं असेल तर आपल्याला एक नंबर याच्यात सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर ओके इथं क्लिक करायचं आहे. तर मी हा कलर तोच राहून देतो. त्याच्यानंतर कलर ॲडजस्टमेंट इथं आपण जर क्लिक केलं तर आपण बघू शकता याच्यामध्ये पण आपण व्हिडिओचा पूर्ण कलर डार्क व्हाईट असा करू शकतो आपण अशा प्रकारे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण आपण अशा प्रकारे कलर चेंज करू शकतो, आपण बघू शकता. तर ही कलर आपण जसं ॲडजस्ट करायचा आहे तसं आपण व्हिडिओचा ॲडजस्ट करू शकतो. तर आता आपण खालचा प्रकार बघणार आहे. याच्यामध्ये काय आहे तर व्हॉल्यूम इनोव्हेलेबल इथं आपण जर क्लिक केलं तर आपण बघू शकता आपल्याला जसा व्हॉल्यूम पाहिजे आहे, जसा आवाज पाहिजे आहे तसा आपण प्लस मायनस इथून करू शकतो. जेवढा पण पाहिजे आहे पुढे मागे इथून आपण करू शकतो. तर अशा प्रकारे जर आपण इथं जर ही रेष आहे, इथं जर हे आपण बघू शकता हा वरचा हे जे 100% आहे इथं जर खाली केला तर इथला जो आवाज आहे या व्हिडिओमधला डायरेक्टली इथून गायब होऊन जाईल. इथं काहीच आवाज येणार नाही याचा असा अर्थ होतो. आणि जर आपण मोठं करणार असेल तर आपल्याला वरती घेऊन जायचं आहे, तिथला आवाज लईच मोठा होईल. अशा प्रकारे हे काम करतं. जिथं पण आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ही आपल्याला रेष पुढे न्यायची आहे अशा प्रकारे. आणि तिथं आपण अशा प्रकारे कसा पण आवाज कमी जास्त करू शकतो व्हिडिओच्या अशा प्रकारे. तर हे याचं काम आहे. तर आपण समजू शकता की हे कसं आपण यूज करू शकता. आपण व्हॉल्यूम कमी जास्त आवाज कमी जास्त करण्यासाठी हा व्हिडिओसाठी उपयोग करू शकतो. तर व्हिडिओमध्ये कसा पण आवाज कमी जास्त करायचा असेल तर आपण याचा उपयोग करायचा आहे. तर आता मी हे नाही करणार, त्यासाठी मी याच्यावरती टॅप करतो पुन्हा. तर आपण बघू शकता हे झालेलं आहे. तर आता पुन्हा आपल्याला हे ऑडिओ फिल्टर इथं मी क्लिक केलं त्यानंतर आपण बघू शकता आपला जो व्हॉइस आहे, आपण जो व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेला आवाज आहे, जर तो आपल्याला चेंज करायचा असेल तर आपण बघू शकता आपण इथं आवाज चेंज करू शकतो. रोबोटसारखा आवाज करू शकतो. त्यानंतर आपण इथं डीप आवाज करू शकतो. असे आवाजाचे प्रकार आहे. आपण एक जसा चेंज करू. त्यानंतर आपल्याला हा चेंज केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं व्हिडिओ स्टॉप करायचा आहे. आपण बघू शकता आपल्याला लगेच आवाज येईल. आता मी आवाज पूर्णपणे हा कमी केलेला आहे, तर मी आवाज आपल्याला दाखवू शकत नाही. तर हा पूर्ण आवाज आता कमी आहे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे आवाज इथून सिलेक्ट करू शकतो. अशा प्रकारे व्हिडिओ स्टार्ट होईल. आपण बघू शकतो कोणता आवाज आपल्याला ठेवायचा आहे. आणि जर आपल्याला एक पण आवाज नसेल चेंज करायचा तर नन इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यामुळे ऑडिओ फिल्टर इथं क्लिक करायचं आहे. तर हे याचं काम आहे ऑडिओ चेंज करण्यासाठी ऑडिओ फिल्टरचं. तर आपण जशी खाली येतं तर आपण बघू शकता याला जर आपण ऑन केलं तर आपण बघू शकता जो कड आहे व्हिडिओचा तो थोडासा ब्लॅक सारखा होईल, असं याचं काम आहे. तर आपण इथून तो चेंज पण करू शकतो. आपण याला पण चालू करू शकतो. अशा प्रकारे याचं हे काम आहे. तर आणि हे जे खालचं आहे याचं काहीच काम नाही. फक्त जे रेषेमध्ये आहे ते आपण चौकोनामध्ये बघू शकतो. त्यासाठी आपण इथं क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन आपल्याला असे चौकोनामध्ये दिसतील. आणि जर इथं आपण केलं तर हे आपल्याला याच्यामध्ये दिसतील. तर हे आता मी बंद करतो. आपण बघू शकता आपलं हे व्हिडिओ आहे हे फक्त याचंच सांगत आहे की याला कसं आपण व्हिडिओ एडिट करू शकतो. याला जे सिलेक्ट केलेलं आहे त्याला कसं एडिट करू शकतो, हे फक्त एकच काम आहे. जर आपण हा व्हिडिओ इथून कट केला असं आपण बघू शकता. हा कट केल्यानंतर जसं की मी याच्यावरती टॅप केला, हा व्हिडिओ आपला कट झाला, आपल्याला हा व्हिडिओ लागत नाही. तर हा डिलीट करायचा असेल तर आपल्याला इथं टॅप करायचा आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ तिथून डिलीट होऊन जाईल. तर अशा प्रकारे हे व्हिडिओ आपण डिलीट करू शकतो. तर आता हा व्हिडिओ आपल्याला एडिट करायचा आहे. जसं की मी हा छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे. तर हा मी कसा एडिट करायचा पूर्ण आपल्याला सांगितलं आहे. पण व्हिडिओमध्ये आपल्याला फोटो ॲड करायचा आहे, एखादा म्युझिक ॲड करायचं आहे, ते कसं आपण ॲड करू शकतो. नाही तर दुसरा एखादा व्हिडिओ आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करायचा आहे ते कसं आपण करू शकतो. तर आपण डायरेक्टली इथं कॅमेऱ्यानं आपला डायरेक्टली व्हिडिओ शूट करू शकतो हा व्हिडिओमध्ये डायरेक्टली ॲड करण्यासाठी. आणि जर एखादा आपल्याला इथं आवाज टाकायचा वेगळा तर व्हॉइस इथं आपल्याला जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अलाव इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण स्टार्टवरती क्लिक करायचं आहे. जसं आपण स्टार्ट करू तर आपण बघू शकता खालून जी रेकॉर्डिंग ही ती चालू होऊन जाईल आणि आपला जो आवाज आहे हा रेकॉर्ड केला जाईल आणि तो आपल्या व्हिडिओमध्ये ऑटोमॅटिकली ॲड केला जाईल. तर आपला जेवढा पण आवाज रेकॉर्ड करायचा तेवढा करून झाल्यानंतर स्टॉप इथं क्लिक करायचं आहे. तर आपण बघू शकता आपली ऑडिओ क्लिप ही खाली आलेली आहे अशा प्रकारे. तर आता आपण बघू शकता जे आपण ऑडिओ इथं रेकॉर्ड केलेला आहे त्याच्यावरती आपल्याला टॅप करायचं आहे ते एडिट करण्यासाठी. जर ते आपलं कोण चुकले असेल आणि ते आपल्याला क्रॉप करायचं असेल तर आपल्याला पुढं यायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकता आपल्याला इथं खाली यायचं आहे आणि जे कट्स ऑप्शन आहे आपण बघू शकता इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जिथं पण आपल्याला कट करायचं आहे तेवढं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि कट करायचं आहे. सेम टू सेम व्हिडिओसारखं आपण या ऑडिओला पण एडिट करू शकतो. त्यासाठी आपण कट केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकता याला बॅकग्राऊंड आपण देऊ शकतो. त्यानंतर आपण बघू शकता रेकॉर्ड आपण म्हणजे आपण पुन्हा रेकॉर्ड करू शकतो. आवाज चेंज करू शकतो. आवाज चेंज करण्यासाठी
करण्यासाठी सेम टू सेम व्हिडिओसारखी इथं प्रोसेस आहे. इथं सेम टू सेम जसं आपण व्हिडिओला एडिट करतो तसंच ऑडिओला पण आपण एडिट करू शकतो. तर हे ऑडिओचं मी जे बेसिक आपल्याला सांगितलं आहे सेम टू सेम व्हिडिओसारखे आहे. तर व्हिडिओ तर पूर्ण बेसिक मी आपल्याला याच्यामध्ये सांगितलेले आहे. तर आता मी आपल्याला इथून पुढे दुसरा व्हिडिओ आपल्याला जोडायचा असेल तर त्यासाठी आपल्याला मीडिया इथं क्लिक करायचं आहे. मीडिया इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकता जिथून पण आपल्याला इथं एडिट करण्यासाठी सिलेक्ट करायचं आहे तिथं आपल्याला इथं क्लिक करायचं आहे आणि कोणतं पण इथं एक व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे जे की आपल्याला या व्हिडिओच्या पुढेच आपल्याला एडिट करायचं आहे, जोडायचं आहे. तर मी आता सध्या आपल्याला दाखवण्याकरता आता हे जे व्हिडिओ आहे त्याला मी सिलेक्ट करतो, नाहीतर दुसरा एक व्हिडिओ सिलेक्ट करतो. जसे की मी खाली येतो, खाली आल्यानंतर आपण बघू शकता मी इथून एक व्हिडिओ सिलेक्ट करून घेतो. तर हे व्हिडिओ मी सिलेक्ट केलेला आहे. जसे की हे व्हिडिओ मी सिलेक्ट करतो, त्याच्यानंतर ओके इथं क्लिक करतो. तर आपण बघू शकता हे 17 मिनिटाचा व्हिडिओ आपला झालेला आहे. तर आपण डायरेक्टली याच्यावर टॅप करून डायरेक्टली इथं येऊ शकता डायरेक्टली पहिल्यापासून सुरुवात करण्यासाठी. तर हे दुसरा व्हिडिओ डायरेक्टली इथून प्ले होईल. जसं की मी आपल्याला प्ले करून दाखवतो. जसं की हे व्हिडिओ इथं संपते त्यानंतर प्ले करण्यासाठी आपला व्हिडिओ कसं झालं बघण्यासाठी इथं मी प्ले करतो. तर प्ले केल्यानंतर हे व्हिडिओ ऑटोमॅटिकली याला डायरेक्टली जॉईन होऊन येतं. अशा प्रकारे हे एक चांगला याचा फायदा आहे की डायरेक्टली व्हिडिओ ऑटोमॅटिकली इथे जॉईन होतात. आणि या व्हिडिओला एडिट करण्यासाठी आपल्याला इथं टॅप करायचं आहे. सेम टू सेम प्रोसेस आहे. क्रॉप करण्यासाठी, कट करण्यासाठी, आवाज बदलण्यासाठी, स्पीड कंट्रोल करण्यासाठी, स्क्रीन रोटेट करण्यासाठी सेम टू सेम आपल्याला या व्हिडिओची सेम टू सेम प्रोसेस आहे जसे की मी आपल्याला या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तरी मी आपल्याला एक गोष्ट सांगून देतो की या व्हिडिओमध्ये मी सगळं टॉपिक कव्हर करू शकत नाही की याच्यामधून कसं व्हिडिओ एडिट करायची, परंतु मी जे महत्त्वाचे आहे ते सर्व टॉपिक मी याच्यामध्ये कव्हर करणार आहे. आणि एक मोठा एक व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. त्याच्यामध्ये सगळी माहिती आपल्याला काइनमास्टरपासून कशी एडिट करायची, कशी आपल्याला लोगो सेट करायचं, हे सगळीच माहिती मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येणार आहे. तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि जी बेल येते तिलाही लगेच क्लिक करा. तर आता मी एवढं व्हिडिओ एडिट केलेलं आहे. तर आता मी आपल्याला हे दुसरे ऑप्शन काय काय आहे ते लवकरच सांगून देतो. तर हे जे आता ऑडिओ आहे इथं आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणतं पण एक गाणं बॅकग्राऊंडला लावायचं आहे तर ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण जे व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक वाजत असतात ते आपण ॲड करू शकतो. कोणतं पण गाणं इथून आपण ॲड करू शकतो. जसं की मी एक गाणं इथून सिलेक्ट केलेलं आहे. तर आपण बघू शकता इथून आपण प्ले करून बघू शकतो आणि तेच ॲड करण्यासाठी आपल्याला प्लसवाला इथं जे अधिकचं चिन्ह आहे इथं आपल्याला टॅप करायचे. जसं आपण टॅप करू तर आपण बघू शकता खालून या ऑडिओची जी लेअर आहे ती आपल्याला दिसेल. तर आपल्याला ओके इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकता खाली अशा प्रकारे ऑडिओ येईल. तर आपण हे जर मोठं करून बघायचं असेल तर आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण बघू शकता काय काय ॲड केलेलं आहे ते सगळं आपण अशा प्रकारे बघू शकता याच्यावर टॅप केल्यानंतर. आणि तसंच आपण इथून डायरेक्टली प्ले करून बघू शकतो की काय काय ॲड झालेलं आहे. तर हे ऑडिओ आपल्याला कुठून कुठवर करायचं आहे ते आपण इथून करू शकता. याची बॅकग्राऊंड केवढं घ्यायचं आहे, त्यानंतर आवाज केवढा घ्यायचा आहे, कमी थोडा आवाज घ्यायचा असेल तर आपल्याला याचा आवाज असा थोडा बारीक करायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे जर असेल बारीक करायचं असेल तर आपण इथून करू शकता. कट करायचं असेल तर आपण पुन्हा इथून कट करून असं जोडू शकता. अशा प्रकारे हे सेम टू सेम जसं आपण व्हिडिओ एडिट करतो तसंच आपण या ऑडिओला पण एडिट करू शकतो. आता हे जे मीडियाचं झालं पुन्हा ऑडिओचं पण झालं आणि नंतर हे व्हॉईस झालं ते पण झालं आणि हे मधलं आहे जे की मधल्यावर मी टॅप करतो. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट कॅमेऱ्याने रेकॉर्ड करून इथून व्हिडिओ अपलोड म्हणजे इथं जोडू शकता. आपला कॅमेरा चालू करून डायरेक्टली इथून व्हिडिओ जोडू शकता. तर ते अशा प्रकार आहे. तर त्याच्यानंतर मी याच्यावर टॅप करतो. त्याच्यानंतर आपण बघू शकता इथं लेअर इथं मी खूपच ऑप्शन आहे जे की एक एक आपल्याला पटकन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे जसं की मी हे व्हिडिओ इथं लेअरवरती टॅप केलं तर हे जे शेवटचं ऑप्शन आहे हँड रायटिंग इथं आपण जर क्लिक केलं तर असं खालून एक आपली लेअर अजून वाढते. आणि आपली जी इथून हे सिलेक्ट करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं कलर सिलेक्ट करायचा आहे जो पण आपण इथून एडिट करणार आहे. जसं की मी एक कलर सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं जे ओके आहे इथं आपल्याला टॅप करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकता पेन्सिल इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याला पेन्सिल घ्यायचं आहे की ब्रश घ्यायचा आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकता ही जी आपण रायटिंग केलेली आहे जसे की मी रायटिंग करून दाखवतो. आपण स्क्रीनवर बघू शकता अशा प्रकारे जी रायटिंग केलेली आहे ती आपल्याला खोडायची असेल आपल्याला मागं घ्यायची असेल तर आपल्याला याचं क्लिक करायचं आहे. जसं की याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता पुन्हा आपण एडिट करू शकतो अशा प्रकारे. तर पुन्हा आपल्याला हे खोडायचं असेल तर आपण इथं एडिट करून इथं मागे घेऊ शकतो अशा प्रकारे. तर मी हे मागं घेतलेलं आहे. तर हे खोडण्यासाठी पण इथं आपल्याला जेवढं पण खोडायचं आहे जसं की मी हे लिहून घेतो. त्याच्यानंतर खोडण्यासाठी याच्यावर टॅप केल्यानंतर आपण अशा प्रकारे हे थोडं थोडं पण खोडू शकतो. आणि हा पॉईंट आहे हा जसं की आता एवढा आहे जसं की मी याच्यावरती टॅप करतो त्याच्यानंतर एवढं. आता हा पॉईंट जर आपल्याला मोठा करायचा असेल तर अशा प्रकारे आपण मोठा करू शकतो. जसं की मी मोठा केला आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे हे मोठा पण करू शकतो. आता सध्या मी ब्रश वापरत आहे. आपण जर इथं दुसरं पेन्सिलचं आयकॉन सिलेक्ट केलं तर आपण बघू शकता अशा प्रकारे पण होतं. तर हे सगळं मी खोडून टाकतो अशा प्रकारे ते आपण बघू शकता. तर हे मी खोडलेले आहे आणि आपण डायरेक्टली हे असं एडिट करू शकतो. खोडण्यासाठी आपण बघू शकता ब्रशचा इस्तेमाल करू शकतो अशा प्रकारे. तर हे सिम्पलचं आपण जसे की आपण हँड रायटिंग यूज करतो त्यासाठी हे ऑप्शन आहे. आणि जर हे आपल्याला वाढवायचं असेल हे टॅप करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जेवढं पण वाढवायचं आहे ते आपल्याला असं वाढवत जायचं आहे. जिथं पण करायचं आहे तिथं आपल्याला वाढवत जायचं आहे. त्याच्यानंतर हे जर क्रॉप करायचं असेल तर आपल्याला हे क्रॉप लहान मोठे करायचं आहे. तर मी एक लहान मोठे करून घेतो. जसं की मी याच्यावर टॅप केलं पुन्हा त्यासाठी मी लेअरवर टॅप करतो. आपण बघू
बघू शकता लेअरवरती टॅप केलं, त्याच्यानंतर हँड रायटिंग इथं टॅप केलं, त्याच्यानंतर आपण बघू शकता इथं मी जसं की पेन्सिल सिलेक्ट केली, त्याच्यानंतर हे सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर हे थोडं लहान करतो अशा प्रकारे, त्याच्यानंतर इथं मी काहीतरी जसं की असं लिहिलं, असे जसे की असं लिहिलं, त्याच्यानंतर आपण बघू शकता याला एडिट करण्यासाठी आपल्याला खूप ऑप्शन इथं मिळतातच आणि हे आपल्याला किती टाइम ठेवायचं आपण याच्यावरती टॅप करायचं आहे, त्याच्यानंतर आपला पुढं मागे किती घ्यायचं ते आपण लावू शकतो आणि हे जो बाण आहे याला घेऊन आपण हे लहान मोठे पण असं करू शकतो याने की अशा प्रकारे आपण हे हँड रायटिंग यूज करू शकतो. तर हे मी आता इथं स्टॉप करतो, आपली लेअर इथं खाली दिसतीलच आपले किती लेअर झालेला आहे. तर आता पुन्हा मी इथं टॅप करतो, त्याच्यानंतर टेक्स्ट इथं क्लिक करतो. आपण इथून व्हिडिओमध्ये काही पण टेक्स्ट ॲड करायचं असेल, काही लिहून आपल्याला ॲड करायचं असेल, जसे की मी एक लिहून जसं की लाईक करा शेअर करा असं मी लिहितो, जसे की मी इथं लिहिलेलं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा प्रकारे काही पण आपण जर लिहिलं टेक्स्ट ॲड करायचं असेल तर ओके आपल्याला लिहून ओके करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारे लहान मोठे आपण करू शकतो, जिथं पण आपल्याला ॲड करायचं आहे तिथं आपण याला ॲड करू शकतो. त्याच्यानंतर याचा कलर बदलण्यासाठी आपल्याला इथं याचे जो पण कलर लागत असेल तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, जसे की मी हा कलर सिलेक्ट केला, त्याच्यानंतर ओके आपण बघू शकता अशा प्रकारे. आणि पुन्हा यालाच आपल्याला जसे ॲनिमेशन द्यायचं असेल तर आपण बघू शकता अशा प्रकारे जर करायचं असेल तर असं आपण बघू शकता, जसे आपल्याला लागत असेल तसं आपण याला वाढवू कमी जास्त करू शकतो, जिथं पण आपल्याला ठेवायचं जसं करू शकतो. तर इथं खूपच ऑप्शन आहे, जसं की असं पुन्हा असं प्रत्येक आपण वेगवेगळ्या प्रकारे इथं आपल्याला त्याला एडिट करू शकता, वेगवेगळे प्रकार देऊ शकतो. जसं की याच्यात गेल्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारे, नंतर अशा प्रकारे अशा वेगवेगळे प्रकार आपल्याला इथं भेटतात, जे की आपण एक एक बघू शकता. कसं आपल्याला ठेवायचं ते आपण बघू शकता, किती सेकंदांनी ठेवायचं ते पण आपण बघू शकता अशा प्रकारे. तर मी अशा प्रकारे ठेवलेलं आहे. तर आपलं हे सर्व झाल्यानंतर ओके इथं क्लिक करायचं आहे. तर आपण असेच हे टेक्स्ट ॲड करून एडिट करू शकता. कुठून कुठवर करायचं आहे त्यासाठी आपल्याला पुन्हा याच्यावर टॅप करायचं आहे. कमी जास्त करायचं असेल तर आपल्याला याच्यावरती टॅप करून कमी जास्त पण करू शकतो, याला कुठे पण आपण नेऊ शकतो, लहान मोठे करू शकतो अशा प्रकारे. तर हे पूर्ण आपल्यावर अवलंबून असते की आपल्याला कसं व्हिडिओला कुठं काय ॲड करायचं आहे. तर आपल्याला जर एखादा फोटो आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करायचा आहे, जसे की आपल्या चॅनलचा लोगो असतो तो जर आपल्याला ॲड करायचा असेल तर आपल्याला काय करायचं, आपल्याला जिथून पण ॲड करायचं आहे तिथं आपल्याला टॅप करायचं आहे. त्याच्यानंतर लेअरमध्ये जायचं, त्याच्यानंतर मीडिया इथं जायचं आहे. त्याच्यानंतर मीडियामध्ये गेलेलं आपल्याला तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. तर मी लवकर एक फोटो सिलेक्ट करून घेतो. तर जसे की मी पुन्हा मागे येतो, त्यानंतर पिक्सेल लॅब, त्याच्यानंतर खाली आल्यानंतर आपण बघू शकता एक फोटो मी इथून ॲड करून घेतो. जसं की माझा जो लोगो आहे तो मी इथं सिलेक्ट करणार आहे. तर मी फोटो सिलेक्ट केलेला आहे. तर आपण याला जितकं पण मोठं लांब करणार आहे ते आपल्याला पहिल्यांदा करून घ्यायचं आहे, की इथून आपल्याला तर कुठूनपर्यंत पाहिजे ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा लहान मोठे करण्यासाठी आपल्याला इथं लहान मोठे ऑप्शन आहे, पुन्हा कुठे सेट करायचं आहे ते पण आपल्याला ऑप्शन आहे. तर आपण असं कोपऱ्यात आपला जो लोगो असतो तो लावू शकतो अशा प्रकारे. त्यानंतर त्याला पण आपण क्रॉप करू शकतो. त्याच्यानंतर इफेक्ट जेवढे पण आहे जसे की व्हिडिओला करू शकतो, सेम टू सेम आपण याला पण आपण सेम टू सेम व्हिडिओ एडिटिंग जसे करतो तसंच या लोगोला पण एडिट करू शकतो अशा प्रकारे. तर खूपच प्रकार असतात, आपण त्याला यूज करायला आपल्याला फक्त एक एक आपल्याला जे की तपासून पाहावे लागेल, तेव्हा आपल्याला समजेल की कोणता प्रकार आपण कुठं यूज करू शकतो. तर अशा प्रकारे आपण याला यूज करू शकतो. तर हे सेम टू सेम आहे. जसे हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला इथं ओके करायचं आहे. त्याच्यानंतर आपण व्हिडिओ प्ले केल्यानंतर आपण बघू शकता आपला जो लोगो आहे अशा प्रकारे इथं वरती दिसेल अशा प्रकारे करताना. तर असा आपण उपयोग करू शकतो याचा. तर पुन्हा आपल्याला जर एखादा व्हिडिओ इथं चालू आहे आणि याच्यामध्ये आपल्याला इथं दुसरा व्हिडिओ ॲड करण्यासाठी लेअरमध्ये जायचं आहे, पुन्हा मीडियामध्ये जायचं आहे आणि जो पण व्हिडिओ आपल्याला इथं दुसरा चालवायचा आहे, जसे की 2 व्हिडिओ आपल्याला एका सोबत चालवायचा आहे, तर आपल्याला तो पण व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. जसे की मी हा एक व्हिडिओ सिलेक्ट करतो, त्याच्यानंतर ओके इथं क्लिक करतो. तर आपण बघू शकता अशा प्रकारे आपण 2 व्हिडिओ एकासाठी चालू शकतो. आपण याला क्रॉप करण्यासाठी इथं धरून लहान मोठे करू शकतो. तर आपला कुठं पण सेट करायचं असेल तर ते सेट करून घ्यायचं आहे. जसे की हा व्हिडिओ इथं मला चालवायचा आहे एका सोबत. तर या व्हिडिओला एडिट करण्यासाठी आपल्याला या लेअरवरती टॅप करायचा आहे आणि सेम टू सेम मी जसं पहिल्यांदा व्हिडिओ एडिटिंग शिकवलं आहे त्याचा आवाज कमी जास्त कट कुठून करायचा, सेम टू सेम याला आपण करू शकतो. अशा प्रकारे खूपच ऑप्शन आपल्यापाशी येतात. तर ते आपण त्याचा उपयोग करून चांगलीच एडिटिंग करू शकता. तर हे आपल्याला पूर्ण व्हिडिओ एडिट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं ओके क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ प्ले करून बघायचा आहे. तर दोन्ही पण जे व्हिडिओ आहे ते एका सोबत आपले व्हिडिओ चालू होतील. जसे की हा मागचा व्हिडिओ पण चालू होईल आणि हा जो व्हिडिओ आपण इथं जोडला आहे तो पण एका सोबत चालू होईल. तर अशा प्रकारे हे व्हिडिओ एडिटिंग करतात. तर हे सगळेचे सगळे प्रकार इथं जे मी सांगितलेले आहे हे झालेलं आहे. आणि इफेक्टमधून आपल्याला जर एखादा टॉपिक ब्लर करायचा आहे, जसे की इथं कोणाचं जर डॉक्युमेंट आपण जोडलेलं आहे ते आपल्याला ब्लर करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला इथं बेसिक इफेक्ट इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा याच्यावरती टॅप करायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे, आपला हा ब्लर झालेला आहे तर जेवढा पण ब्लर करायचा आहे तेवढं आपलं क्रॉप करायचं आहे. क्रॉप करण्यासाठी आपल्याला इथं क्रॉप केल्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्याला क्रॉप करून घ्यायचं आहे. जेवढं आपल्याला ब्लर करायचं आहे तेवढं, जसं की मी एवढं ब्लर करणार आहे. तर हे झाल्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. आपण बघू शकता त्याच्यानंतर आपली जी ब्लरची लाईन आहे, लेअर आहे ती आलेली आहे. त्याच्यावरती टॅप करायचं आहे, आपल्याला एकदा दाबायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे जिथं पण लागतं तिथं पण ब्लर करायचं आहे. आपण बघू शकता अशा प्रकारे जिथं पण ब्लर करायचं आहे तिथं नेऊन आपल्याला इथं ठेवायचं आहे. जसं की हे मला ब्लर करायचं आहे, तर आपल्याला याला कमी जास्त करू शकता, असं जसं कमी जास्त करू शकतात. तर मी एवढं ब्लर करणार आहे. तर ही लाईन आपल्याला इथं ठेवायची आहे. त्याच्यानंतर कुठून तर कुठवर ब्लर करायचं आहे ते पण आपल्याला सिलेक्ट करायचं आहे असं. तर अशी लेअरवर टॅप करून आपण याला एडिट करू शकतो. त्यानंतर आपण याला क्रॉप पण करू शकतो, कट पण करू शकतो. ते सगळेचे सगळे आपण जसं व्हिडिओ एडिट करतो सेम टू सेम ही ब्लर लाईन आहे तिला पण
पण आपण एडिट करू शकतो. तर हा जो लास्ट प्रकार होता तो पण झाला. त्यानंतर हे झाल्यानंतर इथं टिक करायचे आपण बघू शकता. त्याच्यानंतर याच्यावर टॅप केल्यानंतर इथं हे महत्त्वाचं नाही एवढं जे की मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कव्हर करेल. जे की स्टिकर ॲड करण्यासाठी आहे ते डाउनलोड करावं लागतं, तर आपल्याला इफेक्ट पण डाउनलोड करावं लागतं. ते मी आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ही बेसिक जे आहे ते सगळं मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलंच आहे. तर हे जेवढं पण आहे व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी मी सगळं कव्हर केलेलं आहे. तर हे व्हिडिओ मला इथून पुढे नाही पाहिजे तर मी याच्यावरती टॅप केलं. जे पण ही लेअर आपल्याला एडिट करायची आहे त्याच्यावरती आपल्याला एक बार टॅप करायचे, दाबायचे आहे. त्यानंतर आपल्याला जर कट करायचे असेल, एडिट करायचे असेल, जसे की मी कट करणार आहे तर मी एवढं कट केलं तर ही एडिट बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे. तर आपल्या लेअर बघण्यासाठी आपण बघू शकता इथं आपल्याला टॅप करायचं आहे. इथं आपल्याला जेवढं पण लेअर झालेलं आहे आपण इथं एडिट करू शकता. आपल्याला जी पण एडिट करायची आहे त्याच्यावरती आपल्याला एक बार टॅप करायचं आहे. त्याच्यानंतर ते आपल्याला दिसेल, जसे की मी याच्यावरती टॅप केल्यानंतर आपण जी पण हँड रायटिंग केली ती आपल्याला दिसेल. तिला पुन्हा आपण एडिट करू शकतो. तर अशा प्रकारे पूर्ण आपण जेवढं एडिट केलेलं आहे त्याला कमी जास्त करू शकतो, एडिट करू शकतो. हे पूर्ण आपण आपल्या मनाने सर्व करू शकतो. आणि लेअर सगळं बघण्यासाठी आपण याच्यावर टॅप करून आपण असे पुढे मागे घेऊ शकतो की किती आपण एडिट केले आहे. तर हे पूर्ण व्हिडिओ एडिटिंग आपलं करून झालेलं आहे. तर आता मी आपल्याला हे पूर्ण बेसिकमध्ये सांगितलं आहे, पूर्ण आपल्याला ट्युटोरियलमध्ये सांगितले आहे. तर हे आपल्याला हाय लेवलमध्ये कसं करायचं मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तर आता हे व्हिडिओ आपल्याला सेव्ह कसं करायचं आहे, आपल्या गॅलरीमध्ये कसं सेव्ह करायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथं शेअरवाला ऑप्शन आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं आपण याच्यावरती क्लिक करू तर आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथं येईल. तर आपल्याला जेवढी पण क्वालिटीमध्ये सेव्ह करायचं आहे, जेवढी जास्त क्वालिटीमध्ये आपण सेव्ह कराल तेवढा आपला व्हिडिओ जास्त MBचा होईल, जास्त क्वालिटीचा होईल. तर आपला जी चांगली क्वालिटी पाहिजे असेल तर आपल्याला कमी MBमध्ये जास्त चांगली क्वालिटी पाहिजे असेल तर आपल्याला याच्यामध्ये सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर हे डायरेक्टली आपल्याला 12वरती इथं सिलेक्ट करायचं आहे. हे 12वरती सिलेक्ट केल्यानंतर हे आपल्याला डायरेक्टली इथं क्लिक करायचं आहे आणि आपल्याला थोडंसं इथं पुढं घ्यायचं आहे आणि एक्सपोर्ट इथं क्लिक करायचं आहे. तर आपला व्हिडिओ चांगल्याच प्रकारे व्हिडिओ एक्सपोर्ट होईल, आपली क्वालिटी पण चांगली राहील आणि व्हिडिओची MB पण जी असते ती कमी राहील. तर हे पूर्ण एक्सपोर्ट होऊन द्यायचं आणि आपल्या गॅलरीमध्ये सक्सेसफुली आपला जो व्हिडिओ आहे तो सेव्ह होऊन जातो. तो अशा प्रकारे आपण व्हिडिओ पण सेव्ह करू शकतो. ते सर्व आपण बघू शकतो. तर हे पूर्ण काइनमास्टरचं एडिटिंगचं ट्युटोरियल आहे. तर याच्यामध्ये मी जेवढं बेसिक आहे तेवढं पण शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपल्याला काही पण अडचणी आल्या तर आपण नक्कीच कमेंट करा, मी त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच देईल. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि मी आपल्याला याचा नेक्स्ट पार्ट नक्कीच घेऊन येणार आहे. त्याच्यामध्ये मी आपल्याला पूर्ण बेसिक जेवढे आहे, जेवढे पॉईंट आहे तेवढे पण कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. काइनमास्टरने कशी व्हिडिओ आपण प्रोफेशनल तरीकेने करू शकता, मी आपल्याला त्याच्यात ग्रीन स्क्रीन कशी यूज करायची ते पूर्ण शिकवणारच आहे. पूर्ण एक बेस्ट व्हिडिओ एडिटिंग कशी करू शकता ही बेसिक मी आपल्याला सांगितली आहे, जे की मी आपल्याला एक पॉईंट इथं समजून सांगितलं आहे. याच्या व्यतिरिक्त आपण एकदम मस्त व्हिडिओ एडिटिंग करू शकता, जी की मी व्हिडिओ आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येणार आहे. त्याची व्हिडिओला लाईक करा, चॅनल पण सबस्क्राईब करा आणि जी बेल येते ती लाईक क्लिक करा. तर चला, ही व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपल्याला नक्की दुसरा पार्ट लवकर भेटणार आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.